घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 17 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि आज काय जबरदस्त दाखवलं प्रेक्षकांनो. एकदम सॉलिड गाजा वाजा. मला तर वाटलं मी एखादा साऊथचा मूवीज बघतीये. अगदी गावातले सगळे लोक गोळा केलेत या सयाजीरावाने. सयाजीराव तर मस्त गॉगल बिगल घालून आले, एकदम भारी माहोल आहे माहोल. आता प्रेक्षकांनो काय होतंय बघा, सयाजीराव तिथे येतात पण नेमकी जानकी आलेली नसते, म्हणून आता उगाच जानकी आली नाही म्हणून गाजावाजा करतात. कुठे ती जानकी? काल तर मोठी तोऱ्यात सांगून गेली होती. मग तिथे सौमित्रची डॅशिंग एंट्री त्यांनी दाखवली आहे. आणि सॉरी हा प्रेक्षकांनो, काल काही कारणास्तव मी मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू नाही देऊ शकले, पण आज डिटेलमध्ये देतेय. नक्की पूर्ण व्हिडिओ ऐका आणि खूप एन्जॉय करा. तर सौमित्र तिथे आल्यानंतर सयाजीराव त्यालाही विचारतो, काय रे तू काय म्हणजे तुझी ती जानकी वहिनी आम्हाला घाबरून घरात बसून राहिली वाटतं. आता सगळे बाकीचे लोक काही हसायला लागतात. मग सौमित्र म्हणतो, भीती कोणाला वाटते ना, हे खेळ सुरू झाल्यावर कळेल सयाजी काका. मग सयाजीराव म्हणतो, अरे पण खेळाडू तर मैदानात हजर पाहिजे ना. काय ओ महिला मंडळ, काय तुमच्या जानकी वहिनी मोठ्या तोऱ्यात गेल्या ना काल, मोठ्या मोठ्या गोष्टी सांगत होत्या. नाही हाय कुठे त्या? आता या बाया बिचाऱ्या काहीच बोलेना, पण सयाजीराव मात्र मस्त मजा घेतोय जानकीला उशीर झालाय म्हणून. आता सयाजीराव म्हणतो की ती जानकी काही येणार नाही, आता ती बसलीये घरात घाबरून मला. सगळे माणसं हसायला लागतात. सौमित्र आता पुढे काही बोलणार तेवढ्यात जानकी एकदम डॅशिंग एंट्री घेते आणि म्हणते, आले मी. आणि आता साडीचा पदर बिदर खोचते आणि आता सगळ्या बायकांच्या समोर येऊन अशी उभी राहते. जानकी सगळ्यांना नमस्कार करत येते. अरे प्रेक्षकांनो, भारी मनोरंजन झालंय गावातल्या लोकांचं आज. जानकी आता तिच्या या शेतकरी बंधूंसाठी लढतीये. मस्तच दाखवलाय त्यांनी आजचा भाग. बघायला खूप ड्रॅमॅटिक वाटतं प्रेक्षकांनो. मी आधीपासूनच सांगते की ही मालिका खूप खिळवून ठेवते प्रेक्षकांना. जानकी म्हणते, आलीये मी ठरलेल्या वेळेवर. तुम्हाला काय वाटलं मी ही पैंज हरणार? शक्यच नाहीये. मी ही पैंज जिंकणारच. तुम्ही आमच्या बायकांना, तुम्ही सगळ्या गावकऱ्यांना आमच्या विरुद्ध भडकवताय ना, ही पैज जिंकून मी सगळ्या गावकऱ्यांना आमच्या बाजूने करणार आहे, कारण आमची बाजू खऱ्याची आहे. सयाजीराव आता गॉगल काढतो आणि म्हणतो, आमची बाजू, आणि हसायला लागतो. म्हणजे कोणाची ग? तुझी तुझ्या नवऱ्याचीच ना. पण तुझा नवरा हाय कुठे? त्यो नाही आला तुझ्या बरोबर आज? का तुझ्या नवऱ्यानं तुझी साथच सोडली? आता जानकीला या ऋषिकेशची आठवण आली आहे. ऋषिकेशने खरंच या क्षणाला तिची साथ सोडली आहे, पण तरी पण जानकीने तिथे सगळ्या लोकांसमोर ते जाणवू दिलेलं नाहीये. सयाजीराव खूप हसायला लागतो, पण आता ही जानकी त्याला मस्त उत्तर देते. जानकी म्हणते, सयाजीराव, ऋषिकेशचं आणि माझं प्रेम म्हणजे काही हंगामी नाहीये, 12 माही बहर आहे आमचं प्रेम. म्हणजे बियाणं पेरताना सोनच उगवेल असा विश्वास आहे आमच्या दोघांचं नातं. म्हणजे काही कारणास्तव ते नाही येत आज माझ्यासोबत, पण त्यांची ताकद, त्यांचा आत्मविश्वास मात्र कायम माझ्या सोबत आहे आणि त्याच हिमतीवरती आज मी इथे नांगरणी करणार आहे. मग आता हे सयाजीराव काहीतरी खोडा घालत आपलं बोलत राहत आहे आणि आता सयाजीराव म्हणतो, एकटीच नांगर हाकणार? अहो गावकऱ्यांनो, तुमची जानकी ताई लई फामत आहे आज. नाही, एकटीच नांगर हाणणार आहे म्हणे, जमणार नाही. जानकी म्हणते, का नाही जमणार? शेतकऱ्याची बायको आहे मी, दिलेला शब्द नक्की पूर्ण करणार आणि मी हे शेत नांगरून दाखवणारच. मग सयाजीराव म्हणतात, अगं तोंडावर पडशील, बघ ते नांगर बघ. अगं शेत नांगरणं बिंगरणं इथपर्यंत ठीक आहे, शेत नांगरायला बैल लागतात, ते कुठे आहे तुमच्याकडं? असा सवाल केल्यानंतर सौमित्र थोडा डिस्टर्ब झालाय आणि सौमित्र बैलांची वाट बघतोय, इकडे तिकडे जातोय, घड्याळीकडे बघतोय. आता ही जानकी म्हणते, सयाजी काका जरा धीर धरा, आमचे बैल येत आहेत. सयाजीराव म्हणतो, अरे हिची नाटकं कारण देतीये, राजकारणात येते ही बाई. जानकी म्हणते, कारण नाही देते मी सयाजीराव, शब्द देतीये, तो शब्द मी पूर्ण निभावणार. बैल जरी नाही आले ना तरी मी एकटी नांगरू शकते हे शेत. असं बोलल्यानंतर सयाजीराव आणखीन मोठ्याने हसतो आणि गावकरी एकमेकांकडे बघायला लागतात. पण त्यातला एक गावकरी पुढे येतो आणि म्हणतो, काय बोलता ताई, एकट्या कशाचं शेत नांगरता तुम्ही? AC मध्ये फिरवणारे लोक तुम्ही. अहो शेतकरी व्हावं लागतंय नांगरणीसाठी. नांगराचं वजन तरी माहितीये का तुम्हाला? तुमच्या बैलाचा पत्ता नाही, आले मोठे शेत नांगरायला. आता हा माणूस जानकीला हसत असतो आणि उगा टोमणे टामणे मारत असतो, पण आता तेवढ्यात गुलाब येतो आणि म्हणतो, आलो मी बैल घेऊन. आणि सगळ्यांच्या नजरा गुलाबकडे वळतात. अरे काय भारी, एकदम ड्रॅमॅटिक वाटतं प्रेक्षकांना मालिका पाहताना.
आता एकदम डफडे बिपडे वाजवले त्यांनी. सयाजीराव हसणार तेवढ्यात ते बैल तिथे हजर. आणि आता जानकी म्हणते, बघा बघा सयाजीराव, आले आमचे बैल सर्जा आणि खंड्या. सयाजीराव एकदम चिडीत चूप झालाय आता आणि बैलांकडे बघतच राहतोय. पण आता प्रेक्षकांनो, सगळं काही सरळ मार्गी होईल तर ती मराठी मालिका कसली ना. आता तुम्ही बघत राहा, आगे आगे देखो होताय क्या. खरा ड्रामा आणि ट्विस्ट तर पुढे. आता ते बैल आले तिथे, चारा बिरा खातायत त्या शेतातला. जानकी गुलाबला म्हणते, गुलाब काका बरं झालं आलात तुम्ही. गुलाब म्हणतो, जानकी ताई जरा यायला उशीरच झाला मला. जानकी म्हणते, हरकत नाहीये गुलाब दादा, पण मी ठेवलेला चारा बैलांना खाऊ घातला की नाही तुम्ही. गुलाब म्हणतो, हो जानकी ताई, अहो असा चारा खाऊ घातलाय. आता पा नुसते कसे पळता नुसते शेतात दोघ जण. आता सौमित्र म्हणतो, वा गुलाब, मस्त काम केलंयस ना तू. नाही आता दाखवून देऊ आपण शेतकऱ्यांचं इमान काय असतं ते. सगळे असे मस्त खुश आहेत. आता लगेच सौमित्र म्हणतो, काय सयाजी काका करायची का सुरुवात. आता हा सयाजीराव म्हणतो, हा करा करा. आता सौमित्र म्हणतो, अगं वहिनी, शेत नांगर बैल सगळं आहे आपल्याकडे आणि हे सगळं तुझं आहे बरं का. आता असं बोलल्यानंतर या जानकीला खूप भारी वाटतं. सौमित्र म्हणतो, वहिनी ऑल द बेस्ट. आता ही जानकी म्हणते, थँक्यू भाऊजी. मग आता सौमित्र म्हणतो, मी आलोच. जानकी म्हणते, कुठे चाललात तुम्ही. आता हा सौमित्र म्हणतो, वहिनी तू काळजी करू नकोस, मी जरा आलोच, तू सुरुवात तर कर कामाला. असं म्हणून हा सौमित्र तिथून निघून जातो. आता ही जानकी असा पदर भिरकवते आणि आता लागते कामाला. सयाजीराव जानकीकडे बघतच राहतो. क्या चल रहा है, क्या जम रहा है. म्हणजे मजा आलीये थोडक्यात बघायला. जानकी आता अशी ऐटीत तिथे चालतीये आणि त्या बैलांकडे जाते. आता बघा, इथे जानकीच्या पायात तुम्हाला चप्पल दिसेल, पण शेत नांगरताना जानकीच्या पायात चप्पल नसते, ती अनवाणी असते. सयाजीराव जानकीकडे बघून असा हात झटकतो. आता सगळेजण जानकीकडेच बघतात. आता इथे ऋषिकेश एकटाच बसलेला असतो या जानकीची आठवण काढत. आणि तेवढा तिथे सौमित्र येतो. सौमित्र आल्यावर ऋषिकेश त्याला म्हणतो, जानकी नाहीये घरी, जा तू. सौमित्र म्हणतो, दादा मला तुझ्याशी बोलायचंय रे, मी तुला भेटायला आलोय. आता हा ऋषिकेश इथून उठून जात म्हणतो, माझा तुझा काहीही संबंध नाहीये, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. असं म्हणून तो घराचा दरवाजा लावून घेतो आणि स्वतःला आतमध्ये लॉक करतो. आता सौमित्र तो दरवाजा ठोठावतो आणि म्हणतो, दादा अरे तुझ्याशी संबंध नाहीये तर ठीक आहे, पण माझ्या वहिनीशी आहे ना. अरे ती एकटी शेत नांगरतीये रे, तू तिथे जा आणि तिला साथ दे. हवं तर माझ्यासाठी दरवाजा कायम बंद ठेव रे, पण माझ्या वहिनीसाठी तुझ्या मनाची दरवाजे कायम उघडे ठेव. नको रे दादा असं एकटं पाडूस माझ्या वहिनीला, ऐकशील का माझं. आता हा सौमित्र बराच वेळ बोलतो आणि मग हा ऋषिकेश जरा विचार करून दरवाजा उघडतो आणि म्हणतो, तुझा माझा काहीही संबंध नाहीये आणि कशाला आलायस इथे जानकीची वकिली करायला. आम्हाला जेव्हा घराबाहेर हकललं तेव्हा काय तोंड शिवली होती का रे तुमची. सौमित्र म्हणतो, दादा असं काय करतो, अरे मी कुठे घरात होतो रे तेव्हा, मी आलो होतो ना तुला घरी परत घेऊन जायला. असं काय करतोस दादा, मी तिथे असतो तर हे सगळं झालंच नसतं. सौमित्र म्हणतो, वा रे वा, तुझी आई आम्हाला जखमा देणार आणि तू मलम लावायला येणार का. सौमित्र म्हणतो, दादा असं काय बोलतोस रे, अरे ती तुझी पण आई आहे ना. आता हा ऋषिकेश म्हणतो, ती बाई माझी आई होती, आता नाहीये. त्या घरात जी कोणी बाई राहते ना ती फक्त सुमित्रा रणदिवे आहे आणि त्या बाईने स्वतःच्या सावत्र मुलाला घराच्या बाहेर काढून संबंध सगळे मोडलेत आणि सुमित्रा रणदिवेंचे सुपुत्र तुम्ही तुमचे जगा आणि सुखाने आम्हाला जगू द्या, निघा इथून. ऋषिकेश सौमित्र पुढे हात जोडतो आणि आता तिथून निघून जातो. इकडे जानकी आता शेत नांगरायला सुरुवात करणारच असते. ती आधी बैलाला, त्या दोन्हीही बैलजोडीला म्हणते, सर्जा खंड्या आता आपल्याला शेत नांगरायला सुरुवात करायची बरं. आता तेवढ्यात तिथे ऐश्वर्या एक निळी फाईल घेऊन येते आणि म्हणते, थांब जानकी. आता जानकीला हे सगळं एक्सपेक्टेड होतं असं ती ऐश्वर्याला भासवते. ऐश्वर्या तिथे येऊन ओरडते जोरात आणि म्हणते, थांब जानकी. जानकी आता त्या खंड्याला म्हणतच असते, चल खंड्या, चल सर्जा. आता बघा प्रेक्षकांनो, जानकी त्या ऐश्वर्याला म्हणते, वाटलंच होतं मला, चांगल्या कामाची सुरुवात केली आणि तू खोडा घालायला कशी काय नाही आलीस. आता सगळ्यांना आश्चर्य वाटतं की ही बया तिथे का आली आणि स्पेशली गुलाबचे एक्सप्रेशन त्यांनी जास्ती दाखवले आहेत. ऐश्वर्या म्हणते,
अगं जानकी, काही गोष्टींची आठवण करून द्यायला आले मी तुला इथे. अगं आई म्हणाल्या होत्या एकदा, दुसऱ्याच्या घरची फुलं चोरून स्वतःच्या देवाची पूजा करू नये. आता तू तर आमचीच प्रॉपर्टीची बैल चोरतीयस आणि आमचंच शेत नांगरतीयस ग. आता या सयाजीरावांना फार भारी वाटतं ऐश्वर्या असं बोलत असते तेव्हा. आता ही जानकी म्हणते, आमची प्रॉपर्टी? अगं पैंज माझी आणि हा सगळं जिंकायचा कॉन्फिडन्स माझा. अगं ऐश्वर्या, तू हे जे आमचं आमचं म्हणतेस ना, ते मला सख्ख मारणाऱ्या माझ्या दिराने मला दिलंय, म्हणजे आमच्याच माणसाने दिलेत. आणि हे बैल ज्या बाबतीत तू बोलतेस ना, हे बैल सुद्धा आमचेच आहेत. ऐश्वर्या म्हणते, हॅट, बैल कसले तुझे आले? अगं हे बैल आमचे आहेत. हे बैल ऐश्वर्या सारंग रणदिवे आणि सारंग रणदिवे ह्यांचे आहेत. आणि ही ऐश्वर्या सारंग रणदिवे तुझ्याकडून आमचे बैल सगळ्यांसमोर काढून घेतीये. आता सयाजीरावांना कशा आनंदाच्या उकळ्या फुटल्यात बघा. ऐश्वर्याने जानकीचा 4 चौघात अपमान केलाय. म्हणजे हे बैल सारंगचे आहेत असं तिने दाखवून दिले. जावाचे भांडणं, दुसरं काय. हे माझे असं या दोघींचं चाललंय. प्रेक्षकांनो, तुम्हाला माझ्या आवाजात रिव्ह्यू ऐकायला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, म्हणजे मला मदत मिळते माझा रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि आवडत असेल माझा रिव्ह्यू तर लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा, तुमच्या नातलगांना शेअर करा, ज्यांना कोणाला ही मालिका आवडायला येत असेल त्यांना, म्हणजे माझे रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचतील. ऐश्वर्याने जानकीचा जो अपमान केलाय तो बघून गुलाबला फार वाईट वाटतं, पण सयाजीराव मात्र असा खदाखदा हसायला लागतो. आता इथे पुन्हा एकदा ऋषिकेश आणि सौमित्रचं सीन दाखवलाय. आता ऋषिकेश म्हणतो, तुम्ही का पुन्हा पुन्हा इथे येता? सौमित्र म्हणतो, असं काय करतोस दादा, तू माझ्या विरोधात आहेस, पण मी तर जानकी वहिनीची साथ दिली ना, तुझ्या बाजूने कायम विचार केला, तुझी साथ दिली. अरे तू जे सहन केलंयस दादा, ते जानकी वहिनीने पण सहन केलंय ना, ती सगळं तुझ्यासाठी सहन करते ना रे. असं काय करतोस? अरे आज ती एकट्याने शेत नांगरायला गेलीये आणि तू तिच्या सोबत असायला हवं, तिच्या बरोबर, तिच्या बाजूने. आणि तू काय करतोयस? आज तिला एकटीला सोडतोयस. अरे दादा, असं काय करतोस रे? अरे हे शेत आत्ता कोणाचं महत्वाचं आहे, म्हणजे कोणाचं आहे ते शेत आत्ता हे महत्वाचं नाहीये. आता फक्त महत्वाचं आहे ते म्हणजे जानकी वहिनीचा लढा, आणि तो तुझ्या सन्मानासाठी चालू आहे रे दादा. प्लीज जानकी वहिनीची साथ दे, काहीही कर, आणि जानकी वहिनीला एकटं पडू देऊ नकोस. अरे जानकी हे नाव लावायच्या आधी ऋषिकेश हे नाव येतं रे दादा. असं काय करतोस? मला पूर्ण विश्वास आहे तू येशील, नक्की येशील वहिनीसाठी. आता हा ऋषिकेश नुसता सौमित्रकडे बघतच राहतो. सौमित्र इतकंच काय ते बोलतो आणि तिथून निघून जातो. म्हणजे हा ऋषिकेश आता विचार करायला मजबूर झालेला आहे. पण आता इकडे पाया जावाचे भांडणं शेतात, सगळ्यांच्या समोर तमाशा. आता लगेच ऐश्वर्या म्हणते, काय ग जानकी, काय झालं? अगं तुझं तर तोंड उतरलं ग. काय जानकी, नुसतं आडनाव रणदिवे लावलं तर कोणी असं पुढे पुढे जाऊ शकत नाही. त्यासाठी सत्ता हातात पाहिजे. तुझ्या हातात कुठे ही सत्ता आहे ना, ती माझ्या हातात आहे. माझ्या हातात नानांच्या बिलची कॉपी आहे. यात स्पष्टपणे लिहिलंय, फक्त शेती आणि शेत जमिनीतून मिळणारं उत्पन्न हेच तुझ्या सख्ख मांडणाऱ्या तुझ्या त्या दिराच्या म्हणजे त्या सौमित्र भाऊजींच्या नावावर आहे. बाकी सगळं सारंग म्हणजे सारंगच्या नावावर आहे. म्हणजे बाकी कुठला पैसा, प्रॉपर्टी ना कुठली गोष्ट, या सगळ्या गोष्टींवर फक्त आणि फक्त सारंगचा अधिकार राहणार आहे. आणि माझं नाव काय रे? अय अय पोरा. आता त्या गुलाबला बघून म्हणते ती. आता गुलाब म्हणतो ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते, ए चाल पूर्ण नाव सांग. मग आता गुलाब म्हणतो, ऐश्वर्या सारंग रणदिवे. गुलाबने या ऐश्वर्याचं पूर्ण नाव घेतल्यानंतर ही ऐश्वर्या जानकीला म्हणते, मी ऐश्वर्या सारंग रणदिवे हे बैल तुझ्याकडनं हिसकावून घेतेय. अय बैला, चल हे बैल घेऊन जाय. आता गुलाब म्हणतो, अहो पण ताईसाहेब. आता ऐश्वर्या म्हणते, तुला ऐकू येत नाही का रे शाण्या? आमच्या घरी काम करतोस आणि यांची गुलामगिरी करतोस का? चल निघ इथून. आता बघा प्रेक्षकांनो, गुलाबला फार वाईट वाटतंय आणि त्यातल्या त्यात जानकीला जरा जास्तीच वाईट वाटतंय. आता ते बैल काही तिथून जायला तयार नसतात असं त्यांनी दाखवलंय. मग आता ही जानकी त्यांच्या कानात काहीतरी बोलते हळूचकून, आणि आता ते बैल लगेच तिथून जायला तयार होतात. पण आता काय बोलली ही, या गोष्टीचा ऐश्वर्याला चुटपुट लागली ना. ती विचार करायला लागते की ही बाई बैलाच्या कानात काय बोलली असेल, म्हणजे ही एवढी आगाऊ आहे का? आता ते बैल तिने त्या गुलाबच्या हातात सुपूर्द केलंय जानकीने, आणि आता तो बैल घेऊन बिचारा गुलाब निघून जातो. आता पहा प्रेक्षकांनो मज्जा. ऐश्वर्या म्हणते, काय ग,
हे बैल हलत नव्हते आणि तू कसं काय त्यांच्या कानात बोलली आणि तू काय बोलली काय त्यांच्या कानामध्ये? ऐश्वर्याला ते काही म्हणजे तिला काही अशी तगमग होऊ लागली. काय बोलली असेल ही जानकी म्हणून. जानकी आता ऐश्वर्याला सांगते, मी त्यांच्या कानात सांगितलंय की जे काही झालं त्यात तुमची काहीच चूक नव्हती आणि ही जी काही पैंज मी लावली आहे त्यात आपण नक्की जिंकणार असं मी त्यांच्या कानात सांगितलं. मग ऐश्वर्या म्हणते, बरं असं आहे का, म्हणून ते गेले का, आणि हसायला लागते. असो प्रेक्षकांनो, तर आजचा भाग असा मनोरंजनात्मक आहे जो तुम्ही मस्त एन्जॉय करत आहात. तर आता इकडे त्यांनी ऋषिकेशचा सीन दाखवलाय. आता ऋषिकेशला त्याने घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप होत असतो. त्याला आता जानकीने आतापर्यंत जी जी साथ दिली ती सगळी आठवते आणि त्याला थोडंसं गिल्ट येतं की आपण हे काय करतोय. जानकीने आतापर्यंत कधीही मला कुठल्याच गोष्टीत असं खचू दिलं नाही. माझ्या सगळ्या चांगल्या वाईट प्रसंगामध्ये तिने मला साथ दिली आणि मी आज तिला गरज आहे तर घरात बसलोय. नाही, माझे हे चुकतंय. आणि आता तो विचार करायला लागतो. सगळे त्याचे सीन आतापर्यंत व्हिज्युअलाइज करायला लागतो जे नेहमी ते दाखवतात. आता प्रेक्षकांनो, ऋषिकेश ठरवतो काही झालं तरी जानकीला एकटं राहू द्यायचं नाही आणि आता तो लगेच आवरतो आणि निघायला लागतो जानकीकडे आणि विचार करतो जानकी माझं ऐकतच नाही कधी. पण इकडे जानकी बिचारी पेचात पडली आहे. सयाजीराव सगळ्यांसमोर म्हणतो, आता कशी करणार ग तू शेती, ना तुझा नवरा, ना ते बैल, ना ट्रॅक्टर, कोण तुझ्या संगट. पण आता जानकीने निर्धार केलेला असतो काहीही झालं तरी माघार घ्यायची नाहीये. त्यामुळे जानकी आता सयाजीरावांना सगळ्यांसमोर म्हणते, मी आहे ना आणि माझी ही माती सुद्धा. असं म्हणून जानकीने त्या मातीला कपाळाला लावलंय आणि श्री गणेशा केलाय शेती नांगरण्याचा. छान दाखवलं. आत्मविश्वास आणि निर्धार सोबत असला तर माणूस कुठलाही डोंगर पार करून जाऊ शकतो प्रेक्षकांनो, हे खरं आहे. आता ही जानकी म्हणते, ना माझी माती मला हरू देणार ना मी आता मागे हटणार. काहीही झालं तरी हा प्रश्न आता माझ्या मान अपमानाचा आहे. माझ्या शेतकरी बांधवाच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे हा आणि आता तो प्रश्न मी सोडवणारच. असं म्हणून या जानकीने ते नांगर हाकायला घेतलंय. पण हा भाग त्यांनी संपवलाय. आता हा पुढचा थरार बघण्यासाठी तुम्हाला जरा वाट बघावी लागेल, कारण जानकीने आता ते नांगर हाकायला सुरुवात केलेली असताना सगळेच तिला हसत असतात, कारण तिला एवढं मोठं नांगर हकलं जात नाही. आणि खरंच प्रेक्षकांनो, नांगर हातात धरणं पण जोक नाहीये, खूप जड असतं ते. नांगरणं तर फार दूरची गोष्ट आहे, पण ऍटलिस्ट ही जानकी सगळ्यांसाठी प्रयत्न करत असते. मग आता या बायकांचा जीव थोडा थोडा होत असतो. त्या म्हणत असतात, जानकीताई याव थांबा, नका घेऊ ते हातात. पण आता प्रेक्षकांनो, तिथे ऋषिकेश तिच्या मदतीसाठी धाव घेतोच. पण हे सगळं बघायला अप्रतिम आणि ड्रॅमॅटिक भारीच वाटलंय. मजा येणार आहे ना उद्याचा एपिसोड बघायला? मग आत्ताच माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. काय ना प्रेक्षकांनो, मी एकटी असते सगळे रिव्ह्यू बनवायला, त्यामुळे मला जरा उशीर होतो रिव्ह्यू टाकायला. पण रिव्ह्यू मात्र तुम्हाला देईल मी अगदी न चुकता. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.